कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ठीक आहे ना, आपण अरेंज करू तसं. मॉडेलनी एकदम दागिन्यांनी मडलेली असेल हवं, आपलं महाराष्ट्रीयन कल्चर रिप्रेझेंट करणारी, खानदानी बाई असते तसं. आणि ते रेफरन्ससाठी फोटोही पाठवतात. हा मग पॉसिबल आहे ना आपल्याला हे सगळं. अडचण काय आहे काका? अडचण अशी आहे की हे सगळं त्यांना 2 तासाच्या आत हवंय. ओ इट्स ओके, वी कॅन मॅनेज इट. आय विल अरेंज एव्हरीथिंग. आई, रेफरन्स फोटो आलाय. हा रेफरन्स आहे. ठीक आहे, मग लागा का मला? वेळ खूप कमी आहे हे सगळं अरेंज करायला. अरे हो, पण आपली ब्रँड अम्बॅसेडर कुठे आहे? हा, सावित्री आता पारू कुठे आहे? मी बघते, चेक करून आले. आदित्य बाबा, मी पण बघते. हो प्लीज. काका हे बघा. काय आयडिया आहे श्रीकांत? लवकर सांग. अहिल्या, आपल्याकडे तुझ्या साड्या आणि दागिने आहेत, ते का नाही वापरत आपण? हा, हा हो, हे आधी का नाही स्ट्राईक झालं? येस, हे आपण करू. आई, अहिल्या, तुझे दागिने अप्रतिम आणि युनिक आहेत, आणि साड्यांविषयी मी काय बोलणार ना, त्या तर उत्तम आहेतच ना. तेच वापरूया ना आपण. हा, श्रीकांत, ते पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आहेत, त्यांची काहीतरी परंपरा आहे. फक्त किर्लोस्कर घराण्यातल्या स्त्रियाच ते दागिने वापरू शकतात. करेक्ट आहे वहिनी, तुमचं अगदी करेक्ट आहे. म्हणजे मॉडेल मी असते, म्हणजे मी या घरची सून आहे ना, तर ठीक आहे. पण तुमची ब्रँड अम्बॅसेडर तर म्हणजे आपली घरातली एक साधी मोलकरीण आहे. मग नाही ना. आणि आपल्या किर्लोस्कर घराण्याची काय म्हणतात त्याला, शिस्त, परंपरा आणि काय शब्द असतो, हा, प्रतिष्ठा, ते काय आहे की नाही? हा, पण ती मोलकरीण इथे पोहोचली तर घालेल ना ते सगळं. अहिल्या, अडचण तर आहेच. काय ना, वेळ निघून चाललाय. आणि अगं, दागिने कायमचे थोडेच द्यायचेत का? अगदी थोड्या वेळापुरतेच द्यायचेत ना. हा, देवा, वहिनी नाही म्हटलं पाहिजे. प्लीज प्लीज नाही म्हणू देत वहिनी. आंटी, मला असं वाटतं की या प्रोजेक्टसाठी आणि आपल्या प्रीतसाठी तुम्ही तुमचे दागिने यूज करावे. यात या घरची होणारी सून म्हणून मला अजिबात वाईट नाही वाटणार. खोटारडी एक नंबरची, इम्प्रेस करायला बोलते. वहिनी, मी काय म्हणतेय, म्हणजे बघा ना, आपली होणारी सून इथेच आहे, तर मग आपले खानदानी दागिने असं मोलकरणीच्या गळ्यात घालायचे म्हणजे मला ना जरा विचित्र वाटतंय. आता दिशाला नसेल काही ऑब्जेक्शन, तिचं मन मोठं आहे, पण मला नाहीच आवडत आहे हे. म्हणजे मला पटत नाहीये. तुम्हाला पटत असेल तर तुम्ही करा, म्हणजे माझं काहीच म्हणणं दामिनी, व्यवहाराने आणि नियमाने पारू आपल्या कंपनीची ब्रँड अम्बॅसेडर आहे. आणि माणुसकीच्या नात्याने तिने जीव वाचवला दादाचा. या 2 गोष्टी पुरेशा आहेत, नाही?
फोन का उचलत नाहीये पारू? काय करताय तुम्ही? एकदा सांगितलेलं कळत नाही तुला? कुठेही जायचं नाहीयेस तू. मी तुझा होणारा नवरा आहे. माझ्या शब्दाला काही किंमत आहे की नाही? गपचूप इकडे बसायचंय. बास झाली नोकरी वगैरे. असं का वागतायत हे? आता यांना उलट बोलले तर बाला वाईट वाटेल आणि यांनी रागाला येऊन लगीन बिगीन तोडलं तर नाही नाही, बाला सहनच होणार नाही. काय करू मी? फोन का स्विच ऑफ झालाय पारूचा? काय झालं असेल? तेव्हा आता मी काय करू? मला माफ करा, पण ना मला आता घरी जावंच लागेल. म्हणजे काहीतरी महत्वाचं काम असेल म्हणून सावित्री आत्यानं फोन केला. बस बस. एकदा सांगितलेलं कळतंय का तुला? गपचूप इकडे बसायचंय म्हणजे बसायचंय. ठीक आहे. पारू, ते मी तिथं बसते. गरज आहे अहिल्या. हे बघ, आम्ही सगळेच तुझा निर्णय नेहमीच मान्य करत आलोय. किर्लोस्करांचा मान, परंपरा आणि प्रतिष्ठा खूप मोठी आहे. हे बघ, तार्किक दृष्ट्या तुझं म्हणणं पटतंय मला. म्हणजे भावनेने विचार करायचा झाला तर तुझा निर्णय योग्यच आहे. पण आई, इट्स ओके. तर जास्त विचार करायला नको. मला तुझ्या मनाविरुद्ध काहीही करायचं नाही आहे. मी आपल्या क्लायंटला कळून टाकतो की आम्ही वेळेत डिलिव्हर नाही करू शकत. असं काय करतेस तू? मी तुझ्या चांगल्यासाठीच सांगतोय पारू. हे मला नाही आवडणार माझ्या बायकोला कोणी असं नोकराणी म्हणून वागवलेलं. बरं जाऊ दे सगळं. मला सांग, तुला डायमंड रिंग आवडेल का गोल्ड रिंग? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.